नमस्कार. मी डॉक्टर चंद्रकांत चव्हाण, वालचंद महाविद्यालय सोलापूर वक्तृत्व समिती आयोजित छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्त आयोजित केलेल्या वसीमभाई व्याख्यानमालेमध्ये आज राज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने शिवराज्याभिषेक, स्वातंत्र्य व सार्वभौमत्वाचा सोहळा या विषयावर आपल्याशी संवाद साधण्यासाठी म्हणून मी आपल्या पुढे आलेलो आहे. खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक मध्ययुगीन भारताच्या इतिहासातील एक अत्यंत गौरवशाली अशा प्रकारचा क्षण, अभूतपूर्व अशा प्रकारचा प्रसंग, आणि हा प्रसंग रायगडावर मोठ्या प्रमाणावर 6 जूनला प्रतिवर्षी साजरा होतो. दुर्दैवाने आपल्याकडे जी सध्याची कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेली परिस्थिती आहे, या परिस्थितीमुळे शिवभक्तांना रायगडावर जाता आलेलं नाही आणि आपल्या राजाचा राज्याभिषेक सोहळा साजराही करता आलेला नाही. त्यामुळे काहीसे ते हताश असतील. परंतु घरोघरी राज्याभिषेक दिन साजरा आज संपूर्ण महाराष्ट्रभर होताना, देशभर होताना आपण पाहतो आहोत. आणि हे सगळं होत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक समारंभ होऊन छत्रपती ही जी काही उपाधी त्यांना प्राप्त झाली, तो प्रसंग कशा पद्धतीने घडून आला, या सगळ्या गोष्टींची चर्चा इथे करण्याकरता म्हणून मी आपल्यासमोर आलेलो आहे. खरं तर शहाजीराजांच्या मृत्यूनंतर एक जहागीरदारीचं जुनं जोखड जे शिवाजी महाराजांच्या मानगुटीवर होतं ते दूर झालं आणि आता शिवाजी महाराज जहागीरदारीच्या जोखडातून मुक्त झालेले होते. त्यानंतरच्या काळात आपण पाहतो की 1672च्या दरम्यान अली आदिलशाह दुसरा याचा मृत्यू झाला आणि अली आदिलशाह दुसऱ्याचा मृत्यू झाल्यानंतर आदिलशहाच्या दरबारामध्ये एतद्देशीय जे काही स्थानिक मुसलमान होते, दक्षिणी मुसलमान होते, ते मागे पडले आणि परदेशी पठाण मुसलमानांचं वर्चस्व दरबारामध्ये वाढलं. आणि ते वाढल्यानंतर त्यांनी शिवाजी महाराजांच्या विरोधामध्ये आक्रमण सुरुवात केली आणि बहलोल खान या आपल्या सरदाराला त्यांनी महाराष्ट्रावर पाठविलं. शिवाजी महाराजांनी पन्हाळगड जिंकून घेतला आणि हा बहलोल खान स्वराज्यावर चाल करून येत असताना स्वराज्याचा सेनापती प्रतापरावांनी बहलोल खानाचा दारुण अशा प्रकारचा पराभव उमराणी येथील झालेल्या युद्धामध्ये केला. उमराणी येथील युद्धामध्ये बहलोल खानाचा पराभव केलेला असताना शिक्षा करण्याऐवजी इथे मात्र प्रतापरावांनी चूक केली आणि त्याला सोडून दिलं. ही गोष्ट छत्रपती महाराजांना आवडली नाही आणि महाराजांना न आवडल्या कारणामुळे महाराज प्रतापरावांना बोलले. त्यामुळे नाराज झालेले प्रतापराव चिडून बहलोल खानाच्या मागावर निघाले आणि बहलोल खान एके ठिकाणी असल्याचं समजल्यानंतर कोणताही विचार न करता अविचाराने केवळ 6 साथीदार सोबत घेऊन प्रताप बहलोल खानाच्या सैन्यावर तुटून पडले. आपल्याला माहिती आहे, वेडात मराठे वीर दौरे साथ, हे जे काही गीत आहे हे प्रतापरावांनी बहलोल खानाच्या सैन्यावर केलेल्या आक्रमणाचं असणारं वर्णन आहे. आणि अविचाराने केलेल्या या कृतीमध्ये प्रतापरावांचा देहांत होतो, त्यांना हौतात्म्य प्राप्त होतं. आणि त्यांना हौतात्म्य प्राप्त झाल्यानंतर प्रतापरावांच्या बरोबर असलेला आनंदराव मोहिते हा जो काही त्यांचा साथीदार असतो, तो तसं पुढे बहलोल खानाच्या जहागिरीवर तुटून पडतो आणि बहलोल खानाच्या जहागिरीवर तुटून पडून बहलोल खानाची जहागीर लुटतो. बहलोल खानाचं सैन्य जहागीर वाचविण्यासाठी येतं तर त्याचा दारुण पराभव मराठे करतात आणि त्यानंतर आदिलशाही हतबल होते. आदिलशाही हतबल झालेली आहे अशा प्रकारची परिस्थिती आहे. आणि त्याच वेळेला विजापूरकरांना मदत करण्यासाठी म्हणून मोगलांचा दक्षिणेतील जो काही मनसबदार असतो दिलेर खान, हा स्वराज्यावर चाल करून येतो आणि स्वराज्यावर चाल करून आलेल्या या दिलेर खानाचा देखील मराठे दारुण अशा प्रकारचा पराभव करतात.
म्हणजे एका बाजूला आदिलशाही हतबल झालेली आहे, दिलेरखानाचा दारुण अशा प्रकारचा पराभव झालेला आहे. या प्रकारचा अवधी त्या काळात नाही, कारण काबूलमध्ये प्रांतामध्ये काबूलमध्ये आफ्रिदी टोळ्यांनी केलेल्या बंडाला शमविण्यासाठी म्हणून औरंगजेब तिकडे गेले. दक्षिणेतील या सगळ्या घटनांकडे लक्ष द्यायला त्याला वेळ नव्हता आणि परिस्थिती अशा प्रकारची होती की आदिलशहालाही असं वाटतं आहे की महाराजांनी आपल्या राज्यावर आक्रमण करू नये. दक्षिणेकडच्या मोगल सुभेदारालाही असं वाटतं आहे की महाराजांनी आपल्यावर आक्रमण करू नये. आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये एक प्रकारचं स्थैर्य, राज्याभिषेक समारंभ करण्यासाठी जे आवश्यक होतं ते स्थैर्य शिवाजी महाराजांना लाभलं आणि शिवाजी महाराजांनी स्वतःच राज्याभिषेक करून घेण्याचा निर्णय घेतला. प्रतापरावाच्या मृत्यूनंतर आनंदराव मोहितेंना हा किताब देऊन शिवाजी महाराजांनी त्यांना सेनापती बनविलं आणि सेनापती बनवून शिवाजी महाराज आपणास राज्याभिषेक करून घेण्याचा विचार करायला लागले. राज्याभिषेक करायचा म्हणलं तर राजधानी पाहिजे. राजधानीसाठी शिवाजी महाराजांनी जेव्हा रायगडावर शिवाजी महाराज गेले, रायरीवर गेले, रायगड पाहिला त्यांनी, नंतर सभासद जे म्हणतो ते पहा. सभासद असं म्हणतो की शिवाजी महाराज असं म्हणतो, बहुत चकोट चौथरपा गडाचे कडे तासिल्याप्रमाणे पर्जन्य काळी कडियावरी गवतही उगवत नाही. ताशीव एकच देखोन संतुष्ट झाले आणि तास गड हाच करावा. म्हणजे रायगड पाहिल्यानंतर शिवाजी महाराजांच्या मनामध्ये आलं, अरे ताशीव कडे आहे, धोंडा एकच आहे, 1.5 गाव उंच म्हणजे प्रचंड उंची आहे आणि अशा या किल्ल्याची आपण राजधानीसाठी निवड करावी असं शिवाजी महाराजांना वाटलं. आणि मग शिवाजी महाराजांनी रायगडाची निवड राजधानीसाठी केली. रायगड किती बुलंद, किती कठीण अशा प्रकारचा, बेलाग अशा प्रकारचा गड. असं म्हणतात की रायगडावरून वरून खाली, म्हणजे रायगडावर जाण्याचा जो काही अरुंद चिंचोळा मार्ग आहे तो सोडून वरून खाली येण्याची हिंमत ही केवळ पावसाच्या पाण्याच्या धारेला आणि खालून वर जाण्याची हिंमत केवळ वाऱ्याला, इतका अवघड अशा प्रकारचा, बुलंद अशा प्रकारचा हा किल्ला आहे. आणि म्हणून शिवाजी महाराजांनी रायगडावर राजधानी करायचं ठरविलं आणि रायगडावर राजधानी करायचं ठरवून शिवाजी महाराजांनी रायगडावर राजधानीसाठी आवश्यक अशा प्रकारची अनेक बांधकामे करून घेतली. त्याच्यामध्ये राजमंदिर असेल, सभा असेल, चित्रसभा असेल, राण्यांचे महाल असतील, गजशाला, पाकशाला, त्या कारकुनांचे वाडे, बाजारपेठ, 18 कारखाने, अश्वशाला, उष्टरखाना, पंचहजारियांकरता आणि मातब्बर लोकांची आवश्यक घरं, असे सगळी आवश्यक अशा प्रकारची बांधकामं केली. आजही जेव्हा आपण रायगडावर जातो त्यावेळेला रायगडावर गेल्यानंतर आपल्या लक्षात येतं, पण बाजारपेठेतील चौथरे बघतो तेव्हा लक्षात येतं की किती उंच अशा प्रकारचे चौथरे हे व्यापाऱ्यांसाठी, बाजारपेठेसाठी बांधलेले आहेत. म्हणजे घोड्यावर बसून एखादा मनुष्य एखादी वस्तू सहजपणे खरेदी करू शकेल इतक्या उंचीवर बांधलेले अशा प्रकारचे हे चौथरे आपल्याला पाहायला मिळतात. आपल्याला अनेक इतर बांधकामांचे फक्त आज अवशेषच बघायला मिळतात, परंतु ही सगळी बांधकामं एका राजधानीसाठी आवश्यक प्रकारची शिवाजी महाराजांनी रायगडावर करून घेतली आणि राजधानीसाठी आवश्यक अशा प्रकारचा हा किल्ला बनविला. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचं वेगळे पण काय त्या काळातून विचार करता जर आपण लक्षात येते की काय वेगळे पण होतं. अनेक राजे होऊन गेले, मग शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला म्हणजे काय झालं वगैरे म्हणायची शक्यता आहे. अनेक राजे काही झाले नाहीत काय, परंतु ज्या वेळेला आपण सभासद शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचं महत्व सांगतो आणि ते सांगताना जे म्हणतो ते जेव्हा पाहतो, ऐकतो, त्यावेळेला आपल्या लक्षात येतं की शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचं वेगळेपण काय होतं. काय म्हणतो सभासद? सभासद असं म्हणतो, या युगी सर्व पृथ्वीवर म्लेंछ बादशाह, मराठा पातशहा एवढा छत्रपती झाला
ही गोष्ट काही सामान्य झाली नाही. ही गोष्ट सामान्य झाली नाही याचा अर्थ काय? ही गोष्ट असामान्य. का असामान्य अशा प्रकारची आहे? असामान्य असण्याची कारण हे आहे की भारत, ज्याला काय हिंदुस्थान वगैरे आपण म्हणतो, त्या हिंदुस्थानामध्ये उत्तरेकडे मोगल आहेत, मोगलांची दक्षिणेकडे ही सत्ता आहे, आणि त्याचबरोबर संपूर्ण हिंदुस्थानामध्ये खाली दक्षिणेत आपण गेलो तर आदिलशाही आहे, कुतुबशाही आहे, त्याचबरोबर पोर्तुगीज आहेत, इंग्रज आहेत, म्हणजे सगळे परकीय परधर्मीय यांची सत्ता आहे आणि एतद्देशीय असणाऱ्या हिंदूंची सत्ता नाही. अशा वेळेला एक हिंदू राष्ट्र निर्माण होतं, काही निर्माण होते. ही गोष्ट सामान्य होत नाही तर ते असामान्य अशा प्रकारची राहते. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ही एक अपूर्व अशा प्रकारची घटना ठरते. आणि मग आपल्या मनात प्रश्न येतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक का करून घेतला? त्याची गरज होती का? कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती होण्याच्या पूर्वी गोष्टी म्हणजे कौटिल्याने जी राज्यांग सांगितलेली आहेत की एका राज्यासाठी काय असायला हवं? प्रजा असायला हवी, भूप्रदेश असायला हवं, खजिना असायला हवा, लष्कर असायला हवं, त्याचबरोबर प्रशासन असायला हवं, राजा असायला हवा. जी अंग आहेत ती तर छत्रपती शिवाजी महाराजांनी पूर्वीच निर्माण केलेली होती. जर शिवाजी महाराजांनी पूर्वीच ही निर्माण केलेली होती तर मग राज्याभिषेकाची आवश्यकता महाराजांना का वाटली? आता इथे प्रश्न हा निर्माण होतो की जसं सिंहाचं जंगलामध्ये स्वयंअर्जित असते, ती स्वयमेव मृगेंद्रिता, त्याला राजा म्हणून कोणी अभिषेक करायचे शिवाजी महाराजांचं हे होतं. म्हणजे त्यांनी राज्याभिषेक करून न घेता देखील ते स्वतः स्वयंसिद्ध स्वकर्तृत्वावर बनलेले अशा प्रकारचे राजे होते. आणि असं असताना देखील त्यांना राज्याभिषेक करून घेण्याची आवश्यकता वाटावी अशी कोणती गोष्ट किंवा अशा कोणत्या गोष्टी होत्या की ज्यामुळे महाराजांना स्वतःला राज्याभिषेक करून घ्यावासा वाटला? याही गोष्टीचा थोडक्यात विचार करणं आपल्याला आवश्यक आहे. काय होतं असं? खरं तर खरं राजपद निर्माण करणं हे शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा एक महत्वाचा अशा प्रकारचा भाग होता. एक महत्वाचं कारण त्या काळामध्ये अनेक मराठी सरदार हे स्वतःला राजे म्हणून घेत असत. मग मोरे असते, खुद्द शहाजी राजे स्वतःला राजे म्हणून घेत असत. त्याच पद्धतीने अनेक स्वतःला राजे म्हणून घेत असत, परंतु ते सगळेच्या सगळे मोगलांचे मांडलिक होते. आदिलशहा असेल, कुतुबशहा असेल, हे देखील मोगलांचे मांडलिक होते. सार्वभौम अशा प्रकारचा राजा हे त्या काळामध्ये मोगलांखेरीज अस्तित्वात नव्हता. आणि जे वेगवेगळे सरदार, ज्या सरदारांना या पातशाह्यांनी राजा होता आणि ते स्वतःला राजा म्हणून घेत होते, त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये फरक आहे. आपण जे निर्माण केलेलं आहे ते सार्वभौम अशा प्रकारचं राज्य आहे हे दाखवून देण्यासाठी शिवाजी महाराजांना स्वतःच राज्याभिषेक करून घेण्याची आवश्यकता वाटत होती. खरं तर महाराष्ट्र आणि एकूण हिंदुस्थानामध्ये गुप्त काळाच्या नंतर एक अभिषिक्त राजेपद प्राप्त करून घेतलं. अभिषेक करण्याची ही जी काही पद्धती होती गुप्तांच्या नंतर ती लयास गेली. आणि राज्य म्हणाल तर देवगिरीच्या यादवांच्या तर महाराष्ट्रामध्ये एतद्देशीयांचं स्वतःचं अशा प्रकारचं राज्य हे निर्माण. आणि त्यामुळे जनता रयत ही खरेखुर गेलेली होती. आणि मोगलांचे सरदार जे स्वतःला राजा म्हणून राजे आहेत अशा प्रकारची एक भावना सगळ्यांच्या मध्ये निर्माण झालेली होती. किंबहुना सुर्वे असतील, ते शिवाजी महाराजांना स्वतःच्या बरोबरीचाच म्हणत होते. आणि स्वतःच्या बरोबरीचाच म्हणत असल्या कारणामुळे ते त्यांना जहागीरदारच समजत होते. इतकंच नाही तर आदिलशहा शिवाजी महाराजांना आपल्या जहागीरदाराचा बंडखोर म्हणत असे, समजत असे. आपण जहागीरदार नाही
आपण बंडखोर नाही, बंडखोरीच्या पुढे जाऊन आपण स्वतंत्र राज्याची स्थापना केलेली आहे, हे केवळ राज्याभिषेकानेच शिवाजी महाराजांना या सगळ्या रयतेला दाखवून देता येणार होतं, या सगळ्या परकीय सत्तांना दाखवून देता येणार होतं. आणि म्हणून स्वतःच राज्याभिषेक करून घ्यायचं हे शिवाजी महाराजांनी ठरविलं. आता राज्याभिषेक करून घेण्याच्या पाठीमागे आणखी काही कारण होत. एक तर धार्मिक संस्काराला असणारं महत्व, म्हणजे राज्याभिषेक हा एक धार्मिक संस्कार होता राजासाठी. आणि राज्याभिषेक करून घेतल्यामुळे एक धार्मिक अधिष्ठान या गादीला, या सिंहासनाला, या राजसत्तेला प्राप्त होणार. आणि म्हणून या धार्मिक अधिष्ठानाच्या प्राप्तीकरिता शिवाजी महाराजांनी स्वतःच राज्याभिषेक करून घ्यायचं ठरविलं, असं आपणास पाहावयास मिळतं. दुसरा आणखी एक महत्वाचा भाग असा होता की काही कायदेशीर अडचणी होत्या. या अडचणींचं निवारण करणं हे अत्यंत आवश्यक होतं. आणि त्या निवारणाकरता म्हणून शिवाजी महाराजांनी स्वतःच राज्याभिषेक करून घ्यायचं ठरवलं. एक तर शिवाजी महाराज जे सनदा देत होते, वतन देत होते, दानपत्र देत होते, ते जे काही करार मदार काही कर आकारत होते, या सगळ्या गोष्टींना कायदेशीर प्राप्त होत नव्हता, कारण महाराज अभिषिक्त राजे नव्हते. आणि म्हणून आपण वतनांना, सनदांना, आपण करत असलेल्या करार मदारांना, आपण आकारत असलेल्या वेगवेगळ्या कर पद्धतींना एक कायदेशीरपणा यासाठी म्हणून शिवाजी महाराजांना स्वतःच राज्याभिषेक करून घेणं हे अत्यंत. त्याबरोबरच आता या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, त्या सगळ्या गोष्टींमुळे शिवाजी स्वतःच राज्याभिषेक करून घ्यायचं ठरविलं. परंतु राज्याभिषेक करून घ्यायचं ठरविल्यानंतर एक महत्वाचा प्रश्न निर्माण झाला. खरं तर छत्रपती शिवाजी महाराज अलीकडच्या कालखंडामध्ये तुम्ही अनेक वेळेला बघत असाल, गो ब्राह्मण अशा प्रकारच्या उपाध्या मोठ्या प्रमाणावर लावलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. परंतु ज्या वेळेला स्वतःच राज्याभिषेक करून घ्यायचं ठरविलं, त्यावेळेला शिवाजी महाराजांना येथील स्थानिक ब्राह्मणांनी विरोध केला. आणि विरोध केल्यानंतर त्या विरोध करण्याची काही कारण होती. कारण एक पहिलं महत्वाचं कारण होतं की का ब्राह्मणांनी विरोध केला. त्याचं एक पहिलं महत्वाचं कारण होतं की ब्राह्मण वर्णातील सगळे लोक जे ब्राह्मण आहेत ते सगळेच्या सगळे शासनातीत होते. म्हणजे त्यांच्यावर अधिकार चालत नसेल, त्यांनी एखादा गुन्हा केलेला असेल, त्यांचा एखादा तंटा बखेडा असेल, तर तो सोडविण्यासाठी धर्म सभेपुढे जावं लागत असे. राजाला तो खटला सोडविण्याचा, राजाला त्यावर न्यायदान करण्याचा अधिकार नव्हता, कारण राजा हा अभिषिक्त राजा नाही. आणि म्हणून एखादा राजा केव्हा खराखुरा राजा असतो, जेव्हा त्याच्या सर्व प्रजेवर अधिकार चालतो. म्हणजे शिवाजी महाराज अभिषिक्त राजे होईपर्यंत त्यांच्या राज्यातील परिस्थिती अशा प्रकारची होती. धार्मिक खटल्यांच्या बाबतीमध्ये, ब्राह्मणांच्या वादांच्या बाबतीमध्ये शिवाजी महाराजांना हस्तक्षेप करता येत नव्हता, न्यायदान करता येत नव्हता. कारण धर्मशास्त्राने सांगितलेलं होतं की अभिषिक्त राजाच केवळ ब्राह्मणांना दंड देऊ शकतो, त्यांना शिक्षा देऊ शकतो. आणि म्हणून इथे शिवाजी महाराजांनी स्वतःच राज्याभिषेक करून घ्यायचं ठरविलं. आता राज्याभिषेक करून घ्यायचं ठरविल्यानंतर आणखी एक प्रश्न निर्माण झाला. तो प्रश्न खूप मजेशीर आहे. म्हणजे मला स्वतःला खूप मजा वाटते ते जेव्हा मी ऐकतो, त्यावेळेला जेव्हा वाचतो, जेव्हा मी विद्यार्थ्यांशी संवाद साधतो त्यावेळेला. प्रश्न अशा प्रकारचा होता, ब्राह्मणांनीच उपस्थित केला. ते म्हणाले की परशुरामाने ही पृथ्वी 21 वेळेला निक्षत्रिय केलेली आहे आणि त्यामुळे पृथ्वीवर क्षत्रिय नाहीत. आणि पृथ्वीवर जर क्षत्रिय नसतील तर राजपद निर्माण होऊ शकेल का? मग शिवाजी महाराज हे क्षत्रिय आहेत का? अशा प्रकारचा प्रश्न उपस्थित झाला. खरं तर कृष्ण नरसिंह शेष नावाच्या एका विद्वान तथाकथित व्यक्तीने शूद्र शिरोमणी नावाचा एक ग्रंथ लिहिलेला आहे. आणि त्या ग्रंथामध्ये हा सिद्धांत मांडलेला होता की 21 वेळेला पृथ्वी निक्षत्रिय केली गेलेली आहे
आणि त्यामुळे पृथ्वीवर क्षत्रिय नाहीत. खरं तर आपल्याच पायावर आपण स्वतःहून धोंडा मारून घेणं, अशा प्रकारचा हा सिद्धांत होता. म्हणजे या सिद्धांतानुसार कोणीही हिंदू स्वतःचं राज्य निर्माण करू शकत नाही, स्वतःचं राजपद निर्माण करू शकत नाही, कारण या पृथ्वीवर क्षत्रिय उपलब्ध नाहीत किंवा नाहीतच. आता पहा, मोगलांनी येऊन आदिलशहाने, निजामशहाने, कुतुबशहाने राज्य निर्माण केली, पण त्यांच्यापैकी कोणालाही कुठल्याही विद्वान ब्राह्मणाने जाऊन विचारलं नाही की तुम्ही क्षत्रिय आहात का. म्हणजे ख्रिश्चनांनी राज्य स्थापन केलेलं यांना चालत होतं, मुस्लिमांनी राज्य स्थापन केलेलं यांना चालत होतं, पण गायी व ब्राह्मणांचं रक्षण करणारा शिवाजी, असं ज्या शिवाजी महाराजांचं वर्णन केलं जातं, त्या शिवाजी महाराजांनी ज्यांनी हिंदू धर्माचं रक्षण केलं, हिंदू संस्कृतीचं रक्षण केलं, हिंदू मंदिरांचं रक्षण केलं, त्या शिवाजी महाराजांनी स्वतःच राज्याभिषेक करून घ्यायचं म्हटल्यानंतर मात्र एक प्रकारचा पोटशूळ लोकांच्या मनामध्ये निर्माण झाला. कारण आपण शासनातीत आहोत, ते मात्र आता आपण शासनाच्या अधीन होणार आहोत जर महाराज अभिषिक्त राजे झाले तर. आणि म्हणून त्यांनी त्याला विरोध करायला सुरुवात केली. खरं तर राजा म्हणून काही विरोध करणाऱ्या लोकांचा विरोध जर शिवाजी महाराजांनी मोडून काढला असता, म्हणजे त्यावेळेला मोडून काढण्याची जी काही पद्धती होती त्या पद्धतीने, तर कदाचित हे वादळ शमलंही असतं. परंतु लोकांच्या मनामध्ये या माध्यमातून निर्माण झालेली एक प्रकारची शंका जी आहे, त्यांच्या मनामध्ये ज्या काही शंका कुशंका निर्माण झालेल्या आहेत त्या दूर करायच्या असतील तर सर्व सहमती आपल्या प्रत्येक रयतेच्या मनामध्ये हा माझा राजा आहे, धर्मसिद्ध राजा आहे, ही भावना निर्माण व्हायला पाहिजे. हा अत्यंत महत्वाचा जो प्रश्न आहे, हा भाग आहे, तो इथे शिवाजी महाराजांना हवा होता. आपल्या अभिषिक्त राजेपदाबद्दल कोणाच्याही मनात त्यांना शंका नको होती, म्हणून त्यांनी बाळाजी आवजी आणि त्याचबरोबर केशव पंडित या दोघांना आणि त्याच्याबरोबर आणखी एकाला उत्तरेमध्ये पाठवून दिलं, उदयपूरच्या संस्थानामध्ये पाठवून दिलं. उदयपूरच्या राजघराण्यामध्ये ते गेले आणि तिथे जाऊन त्यांनी उदयपूरच्या राजघराण्याची वंशावळ प्राप्त केली आणि ती वंशावळ प्राप्त करून शिवाजी महाराजांचं भोसले घराणं हे उदयपूरच्या सिसोदिया वंशाशी कसं संबंधित आहे, वंशावळ प्राप्त केली. आणि वंशावळ प्राप्त करून शिवाजी महाराजांनी सांगितल्याप्रमाणे ते काशीला गागा भट्टांच्याकडे गेले आणि काशीला गागा भट्टांच्याकडे जाऊन त्यांनी गागा भट्टांना या राज्याभिषेक सोहळ्याचं अध्वर्यत्व स्वीकारण्याची विनंती केली. खरं तर प्रत्यक्षामध्ये शिवाजी महाराज आणि गागा भट्ट या दोघांच्या मध्ये यापूर्वी संबंध आलेला होता. कोकणातील शेणव्यांचा एक धार्मिक प्रश्न जो होता तो प्रश्न सोडविण्यासाठी शिवाजी महाराजांनी गागा भट्टांना सांगितलेलं होतं, तो प्रश्नही त्यांनी सोडवलेला होता. पैठण हे मूळचं गागा भट्टांचं मूळ गाव होतं, ते नंतर त्यांचे पूर्वज जे आहेत ते काशीला गेलेले होते आणि काशीला जाऊन ते तिथे स्थायिक झालेले होते. हिंदू धर्मामधील धर्मसंस्कारामधील न्याय पद्धतीमधील अनेक ग्रंथांचं लेखन गागा भट्टांनी केलेलं होतं. आणि इतकंच नाही तर हिंदू धर्मामध्ये व्यास ब्रह्मदेव या नावाने ते ओळखले जात असत आणि संपूर्ण हिंदुस्थानामध्ये त्यांचा शब्द प्रमाण मानला जात असे. अशा गागा भट्टांना पाचारण करण्यात आलं आणि गागा भट्टांनी महाराष्ट्रामध्ये येऊन येथे असणाऱ्या ब्राह्मणांच्या मनामध्ये ज्या काही शंका कुशंका होत्या त्या शंका कुशंकांचं निरसन केलं आणि शिवाजी महाराज क्षत्रिय आहेत, त्यांना अभिषेक कसा होऊ शकतो, उदयपूरच्या सिसोदिया वंशामध्ये राज्याभिषेकाची असणारी जी काही परंपरा असेल किंवा तिथल्या राजघराण्याची क्षत्रियत्वाची जी काही परंपरा असेल त्या सगळ्या परंपरा, या सगळ्या गोष्टी गागा भट्टांनी येऊन इथे सांगितल्या आणि त्यानंतर मग सर्व सहमतीने शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या दृष्टीने पावलं पडायला सुरुवात झाली. आता राज्याभिषेक समारंभ होण्याच्या पूर्वी शिवाजी महाराज चिपळूणला गेले आणि चिपळूणला जाऊन त्यांनी परशुरामाचं दर्शन घेतलं. परशुरामाचं दर्शन घेऊन महाराज रायगडावर परत आले. त्यानंतर ते प्रतापगडी गेले. तुळजापूरला इकडं येणं शक्य नसल्या कारणामुळे शिवाजी महाराजांनी प्रतापगडावर तुळजाभवानीचं मंदिर बांधलेलं होतं. या तुळजाभवानीचं दर्शन घेऊन 1.25 मन सोन्याची छत्री
ही शिवाजी महाराजांनी तुळजाभवानीला अर्पण केली. आणि त्यानंतर शिवाजी महाराज हे परत रायगडावर आले. आणि रायगडावर परत आल्यानंतर त्यांनी राज्याभिषेक समारंभाची तयारी सुरू केली. राज्याभिषेकासाठी रायगड सजविण्यात आलेला होता. सगळीकडे मोठ्या प्रमाणावर पताका लावलेल्या आहेत, सडा रांगोळ्या या सगळ्या गोष्टी होत आहेत. करमणूक करणारे वेगवेगळ्या प्रकारचे लोक तिथे आलेले आहेत. मनोरंजनाचे खेळ चालू आहेत. सगळे नातेवाईक, आप्तेष्ट आणि अशा प्रकारची सगळी मंडळी, राज्यातील सगळी मातब्बर मंडळी आलेली आहेत. आणि हे सगळी रायगडावर प्रचंड मोठी रेलचेल सुरू आहे. राज्याभिषेकाचा दिमागदार अशा प्रकारचा सोहळा हा तिथे सुरू होतो आहे. 29 तारखेपासून 29 मे पासून या राज्याभिषेक समारंभाच्या सोहळ्याला प्रत्यक्षामध्ये सुरुवात झाली. आता शिवाजी महाराज क्षत्रिय असणं म्हणजे क्षत्रियत्वासाठी द्विजत्व असायला पाहिजे. ते द्विज असायला पाहिजे. त्यांचं मौजी बंधन झालेलं नव्हतं. आणि मौजी बंधन झालेलं नसल्या कारणामुळे आणि त्यातही पुन्हा धर्मशास्त्रानुसार केवळ 22 वर्षापर्यंतच कमाल मर्यादा वयाची मौजी बंधनासाठी क्षत्रियांसाठी जी सांगितलेली आहे ती 22 वर्षांची आहे. यावेळेला शिवाजी महाराजांचं वय जवळजवळ 44 वर्षांचं होतं. आणि त्यामुळे शिवाजी महाराजांचं मौजी बंधन कसं करायचं, उपनयन संस्कार कसा करायचा हा प्रश्न निर्माण झाला. गागा भट्टाने सांगितलं की राज्याभिषेक सोहळ्याचाच एक संस्कार, एक भाग म्हणून आपण हा संस्कार करणार आहोत. मौजी बंधनाचा, उपनयन संस्काराचा विधी भोसल्यांच्या घराण्यामध्ये लुप्त झालेला असल्या कारणामुळे तिथे तुलादान विधी प्रायश्चित्त म्हणून महाराजांचा करण्यात आला. त्यानंतर युद्धामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मोठ्या प्रमाणावर जी हानी झालेली होती आणि त्यातही ब्रह्महत्यादी पातक जे शिवाजी महाराजांच्याकडून घडून आलेलं होतं, या ब्रह्महत्यादी पातकांच्या क्षालनार्थ म्हणून शिवाजी महाराजांचा तुला पुरुषदान विधी करण्यात आला. आता तुला पुरुषदान विधी काय होतं तर सोन्याची विष्णूची मूर्ती बनविण्यात आलेली होती. आणि विष्णूची मूर्ती घेऊन महाराज तिथे आले आणि नंतर त्याची पूजा वगैरे या सगळ्या गोष्टी घडून गेल्यानंतर ती सोन्याची मूर्ती विसर्जित करून ब्राह्मणांना दान करण्यात आली. असे 2 तुलाविधी संपल्यानंतर शिवाजी महाराजांचा त्यांच्याच पत्न्यांशी समंत्र विवाह लावण्यात आला. आता 30 मेला म्हणजे 29 मेला 2 तुलाविधी झाले आणि त्यानंतर 30 मेला महाराजांचे त्यांच्याच पत्न्यांशी धार्मिक पद्धतीने, वैदिक पद्धतीने समंत्र विवाह लावण्यात आले. आणि त्यानंतर महाराज क्षत्रिय म्हणून राज्याभिषेक समारंभासाठी आवश्यक अर्हता ज्याला आपण म्हणू ती त्यांनी धारण केली. आणि सोयराबाई पट्टराणी म्हणून तिच्यावरही अभिषेक होण्यासाठी म्हणजे सोयराबाई आणि शिवाजी महाराज यांच्यावर अभिषेक होण्यासाठी क्षत्रियत्व जे आवश्यक होतं या विधींनी पूर्णत्वास गेलं. आणि त्यानंतर मग पुढे 5 जून पर्यंत रायगडावर वेगवेगळ्या प्रकारचे होम हवन विधी, दानधर्म, ब्राह्मण भोजने गोष्टी सातत्याने प्रत्येक दिवशी रायगडावर चालू. आणि 5 तारखेला 5 जूनला राज्याभिषेकाच्या समारंभाला प्रत्यक्ष सुरुवात झालेली आपणास पाहावयास मिळते. म्हणजे 5 जूनला सायंकाळी सुरू झालेला राज्याभिषेकाचा हा समारंभ 6 जूनच्या पहाटेपर्यंत चाललेला आपल्याला दिसून येतो. प्रत्यक्षामध्ये शिवाजी महाराज हे राज्याभिषेकासाठी तयार झाल्यानंतर महाराज व पट्टराणी सोयराबाई हे राज्याभिषेक मंडपामध्ये आले. आणि राज्याभिषेक मंडपामध्ये येऊन त्यांनी गणेश पूजन केलं, स्वस्ती पूजन केलं. आणि त्याचबरोबर अशा रीतीने राज्याभिषेक समारंभाला सुरुवात झाली. मंडपामध्ये आल्यानंतर त्यांनी तिथे महावेदीवर अग्नी आणि ग्रह यांची प्रतिष्ठापना केली. वैदिक मंत्राच्या घोषामध्ये होम हवन घडून आलं. हा जो काही मंडप होता त्याच्या 4ही दिशाला सुवर्ण, ताम्र, रजत आणि मृत्तिका यांचे कुंभ भरून ठेवलेले होते. दूध, तूप, जल, मध यांनी भरलेले सगळे कुंभ होते. याशिवाय सागरांच्या आणि पवित्र नद्यांचं पाणी भरलेले अनेक कुंभ तिथे ठेवण्यात आलेले होते.
आणि अशा रीतीने समंत्र होम हवन होऊन राज्याभिषेक सोहळ्याची सुरुवात ही झालेली आपणास पाहावयास मिळते. त्यानंतर शिवाजी महाराज यांचं समंत्र स्नान झालं. त्यानंतर त्यांना पंचामृत स्नान घालण्यात आलं आणि मग ते अभिषेक शाळेत आले. राज्याभिषेकाचे 2 विधी होते. अभिषेकाचा एक विधी आणि राज्यारोहणाचा एक विधी, असे 2 विधी, प्रमुख विधी होते. आणि अभिषेक शाळेमध्ये आल्यानंतर अभिषेकाला सुरुवात झाली. अभिषेकाकरता स्वतंत्र सोन्याचं सिंहासन हे तयार करून घेण्यात आलेलं होतं. त्यावर महाराज, सोयराबाई आणि युवराज संभाजीराजे हे त्या आसनावर आरूढ झाले. आणि त्या आसनावर आरूढ झाल्यानंतर त्यांच्या 8 दिशांना 8 प्रधान हे उभे राहिले आणि त्या उभ्या राहिलेल्या प्रधानांच्या हातामध्ये कलश होते. त्या कलशांमध्ये पवित्र नद्यांचं जल हे होतं आणि हे पवित्र नद्यांच्या जलाने भरलेले कुंभ घेऊन हे उभारलेले प्रधान आणि यांनी वेदमंत्राच्या घोषामध्ये शिवाजी महाराजांना आपल्या कलशातील जल त्यांच्यावर सिंचन करून त्यांचा अभिषेक केला. या अभिषेकानंतर वाद्याचा प्रचंड गजर झाला. 16 ब्राह्मण सुवासिनींनी महाराजांना सोन्याच्या पंचारत्या त्यानंतर केल्या. त्यानंतर पुन्हा महाराजांनी स्नान केलं. काशीच्या परातीतील तुपात त्यांनी आपलं मुख पाहिलं. त्यानंतर महाराज बाहेर गेले. महाराजांनी हिरे, माणिक, मोती आणि वस्त्र प्रावरण परिधान केली आणि हे परिधान करून शिवाजी महाराज हे पुन्हा अभिषेक शाळेत आले. त्यानंतर त्यांनी तलवार, ढाल, धनुष्यबाण, रथ या सगळ्या आयुधांची पूजा केली आणि या आयुधांची पूजा करून शिवाजी महाराज हे तिथे असणाऱ्या आपल्या सर्व वडीलधाऱ्यांना, त्याचबरोबर गागा भट्ट, इतर पंडित यांना नमस्कार करून ते राजसभेत सिंहासनारूढ होण्यासाठी निघाले. संपूर्ण रायगड सजवलेला, सगळीकडे दुदुंबी वाजतायत, वाद्य नगारे वाजतायत, सगळीकडे फुलांच्या माळा, रांगोळ्या सजलेल्या आहेत, पताका लावलेल्या आहेत. असं सगळं वातावरण सगळ्या रायगडावर अतिशय प्रफुल्लित अशा प्रकारचं. आपला राजा हा छत्रसिंहासनाधीश्वर होता आहे. सगळीकडे ब्राह्मण भोजन, इतर सर्व लोकांना भोजन चालू आहेत. वेगवेगळे मंडप मांडलेले आहेत राहण्यासाठी, भोजनासाठी. अशी सगळी तयारी जोरदार सुरू आहे. आणि आता अभिषेक शाळेतून शिवाजी महाराज हे राजसभेमध्ये सिंहासनारूढ होण्यासाठी निघाले. शिवाजी महाराज, त्याचबरोबर युवराज संभाजीराजे, गागा भट्ट, इतर त्यांचे प्रधान, सर्व ब्राह्मण पंडित आणि इतर जे काही मान्यवर आलेले होते, हे सगळे अभिषेक शाळेतून राजसभेमध्ये प्रवेश करते झाले. योग्य मुहूर्तावर, सुमुहूर्तावर प्रवेश करते झाले. राजसभा ही अत्यंत सुशोभित करण्यात आलेली होती. मोतीलक झालरीचे छत राजसभेला सर्वत्र होतं. तिथे असणाऱ्या भिंती सुलक्षणी, सुचिन्हांनी चिन्हांकित केलेल्या होत्या आणि शिवाजी महाराजांना सिंहासनावर बसण्याकरता 32 मण सोन्याचं सिंहासन हे तयार करण्यात आलेलं होतं. आणि 32 मण सोन्याचं हे सिंहासन, सुवर्ण सिंहासन हे तयार करण्यात आलेलं होतं. शिवाजी महाराज अभिषेक शाळेमध्ये मधून राजशाळेमध्ये प्रवेश करते झाले आणि तिथे आल्यानंतर त्यांनी प्रवेश केला. प्रवेश करून सिंहासनापर्यंत ते गेले. सिंहासनाला पाय न लावता ते सिंहासनावर आरूढ झाले आणि सिंहासनावर आरूढ झाल्यानंतर त्यांच्या खालच्या पायरीवर गागा भट्ट, मोरोपंत आणि युवराज संभाजीराजे हे त्यांच्या खालच्या पायरीवर बसले. आणि अशा पद्धतीने या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, राज्याभिषेकाचा मोठा समारंभ घडतो आहे आणि हे सगळं होत असताना अभिषेक शाळेमध्ये आल्यानंतर, अभिषेक शाळेतून राजसभेत आल्यानंतर राज्याभिषेकाचा हा सोहळा मोठ्या दिमाखाने सुरू होता. आणि दिमाखाने सुरू असलेल्या या सोहळ्यामध्ये, मंत्रघोषामध्ये शिवाजी महाराज सिंहासनावर आरूढ झाल्यानंतर त्यांचे प्रधान, चिटणीस, इतर जे काही सरदार होते सगळे आलेले आणि इतर जे काही पाहुणे बाहेरून बोलावलेले होते ते सगळे त्यांना नेमून दिलेल्या आपापल्या जागेवर ते स्थानापन्न झाले. महाराज सिंहासनारूढ होताच दुदुंबी झडल्या, वाद्यांचा गजर सुरू झाला, रायगडावरून तोफा झडल्या आणि मराठ्यांचा राजा सिंहासनाधीश्वर झाल्याचं या
तोफा झडझडून सांगायला लागल्या. रायगडावरून तोफा झडल्यानंतर महाराष्ट्रातील सगळ्या शिवराज्यातील स्वराज्यातील किल्ल्यांवरून तोफांचा गजर सुरू झाला आणि मराठ्यांचा राजा छत्र सिंहासनाधीश्वर झाल्याचं त्या तोफा गरजून गरजून सगळ्या जगाला सांगायला लागल्या. त्यानंतर मराठ्यांच्या राजाने सिंहासनारूढ झाल्यानंतर 16 सुवासिनींनी व 16 कुमारिकांनी सोन्याच्या पंचारतींनी शिवाजी महाराजांना ओवाळलं. त्यानंतर गागा भट्ट मोत्यांचा तुरा लावलेला भरजरी राजमुकुट हातात घेऊन महाराजांच्या मस्तकावर स्वहस्ताने त्यांनी ठेवला आणि त्यानंतर गागा भट्ट मोत्याची झालर लावलेले रत्नजडित अशा प्रकारचे जे काही राजछत्र होते ते राजछत्र महाराजांच्या शिरावर धारण करून ते म्हणाले, महाराज हे छत्रसिंहासनाधीश्वर व संस्कारयुक्त राजे झालेले आहेत असं त्यांनी उच्च रवामध्ये सगळ्यांना सांगितलं. आता या सगळ्या गोष्टी सुरू असताना त्यानंतर मग तिथे उपस्थित असलेले महाराजांचे जे काही प्रधान होते, अष्टप्रधान, त्या प्रधानांनी आपल्याकडून महाराजांना वेगवेगळ्या अशा प्रकारच्या भेटी दिल्या. महाराजांच्या शिरावर होणांचा अभिषेक केला. त्याच वेळेला राजदरबारामध्ये इंग्रजांचा वकील हेनरी ऑक्झिंडेन हा हजर होता. डचांचा वकील हजर होता. पोर्तुगीजांचा वकील हजर होता. त्याचप्रमाणे या सगळ्यांनी महाराजांना भेटवस्तू दिल्या. महाराजांनीही त्यांचा यथोचित अशा प्रकारचा सत्कार केला. इतकंच नाही तर कुतुबशहाने शिवाजी महाराजांची मैत्री स्वीकारलेली होती. त्यांनी अश्व, गज, हत्ती, घोडे, सोने नाणे, हिरे, माणिक, मोती या पद्धतीचे वेगवेगळ्या मौल्यवान अशा प्रकारच्या वस्तू शिवाजी महाराजांना भेट म्हणून पाठवलेल्या होत्या. यावेळेला हेनरी ऑक्झिंडेनने शिवाजी महाराजांच्या सिंहासनाचं जे काही पाहिलं सिंहासन शिवाजी महाराजांचं आणि ते सिंहासन पाहिल्यानंतर त्याने त्याचे जे वर्णन केलेलं आहे त्या वर्णनामध्ये शिवाजी महाराज यांनी तयार केलेलं सिंहासन म्हणजे नुसतं सोन्याचं सिंहासन नाही आहे ते, तर ते अधिकारदर्शक, अधिकार चिन्हदर्शक अशा प्रकारचं सिंहासन आहे. आणि त्या सिंहासनामध्ये त्यांनी सांगितलं की हे सुवर्ण सिंहासन कशा प्रकारचं आहे. दोन्ही बाजूला सिंहासनाच्या भाल्यांवर अधिकारदर्शक अशा प्रकारची चिन्ह ही तिथे दिसून येत होती. शिवाजी महाराजांच्या सिंहासनाच्या उजव्या हाताला मोठ्या दातांच्या माशांची 2 शिरं तिथे आहेत. म्हणजे शिवाजी महाराजांची सागरावर असणारी जी काही सत्ता आहे, अधिसत्ता आहे, त्या अधिसत्तेचं ते निदर्शक अशा प्रकारचं चिन्ह. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की अश्वपुच्छे होती. अश्वपुच्छेमध्ये शिवाजी महाराजांचं घोडदळ आणि घोडदळांचं असणारं वर्चस्व हे दर्शविणारं अशा प्रकारचं ते चिन्ह होतं. आणि एके ठिकाणी समपातळीवर असणारी तराजू, तागडी, 2 तागडी समपातळीवर असणारी, न्यायदानामध्ये समानता आहे, कुठल्या प्रकारचा उच्चनीचता नाही, कमी अधिकपणा नाही, म्हणून समपातळीवर लोंबणारी ही तराजूची तागडी ही त्यांच्या न्यायक्षेत्रामध्ये निष्पक्ष असणाऱ्या न्यायदानाची, निस्पृह न्यायदानाची अशा प्रकारची प्रतीक असणारी ही चिन्ह ही शिवाजी महाराजांनी तिथे आपल्या सिंहासनामध्ये आणलेली आपल्याला पाहायला मिळतात. हे सिंहासन केवळ 32 मण सोन्याचं होतं असं नाही, तर आपल्या खजिन्यामध्ये असणारी अत्यंत मौल्यवान अशा प्रकारची रत्न ही शिवाजी महाराजांनी या सिंहासनामध्ये जडवलेली होती. आणि म्हणून हे एक अतिशय सुंदर अशा प्रकारचं, अभूतपूर्व अशा प्रकारचं, मौल्यवान अशा प्रकारचं सिंहासन हे तयार करण्यात आलेलं होतं असं आपणास पाहावयास मिळतं. हेनरी ऑक्झिंडेन ज्या वेळेला बाहेर पडतो त्यावेळेला बाहेर आल्यानंतर त्याने पाहिलं की अलंकृत केलेले 2 हत्ती राजशालेच्या, राजसभेच्या बाहेर डौलत आहेत, दिमाखाने डौलत आहेत. हे पाहिल्यानंतर त्याच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला की अरे वाटेने चालत येणं अवघड आहे, अशा ठिकाणी हे मोठे हत्ती यांनी आणले कशी असतील, अशा प्रकारचा प्रश्न त्याच्या मनामध्ये निर्माण झाला. आणि तो प्रश्न त्याने तसा लिहूनही ठेवलेला आपल्याला पाहायला मिळतो. या सर्व राज्याभिषेक समारंभानंतर शिवाजी महाराज हे गडावरील देवदेवतांचं दर्शन करण्यासाठी बाहेर पडले आणि तिथून बाहेर पडून सजविलेल्या घोड्यावर बसून काही अंतर शिवाजी महाराज गेले. शृंगारलेल्या घोड्यावरून जो शुभलक्षणी अशा प्रकारचा घोडा होता, शुभ्र,
पांढरा अशा प्रकारचा घोडा होता. त्यावर बसून शिवाजी महाराज काही अंतर गेले. त्यानंतर सजविलेल्या गजराजावर स्वार होऊन तिथे असणाऱ्या देवतांचं, गडावरील देवतांचं दर्शन घ्यायला शिवाजी महाराज निघाले. शिवाजी महाराजांच्या पुढे माहूत म्हणून खुद्द सेनापती हंबीरराव हा तिथे बसलेला होता, हातामध्ये अंकुश घेऊन. आणि त्यानंतर मागे मोरोपंत मुख्य प्रधान हा पेशवे हा मोर्चेले घेऊन हत्तीच्या अंबारीमध्ये मागे बसलेला होता. आणि अशा रीतीने डौलत ही मिरवणूक निघाली आणि गडावरील सगळ्या देवदेवतांचं दर्शन घेऊन गडावर उपस्थित असलेल्या आपल्या सगळ्या रयतेला शिवाजी महाराजांनी दर्शन दिलं, देवदेवतांचं दर्शन केलं. जागोजागी शिवाजी महाराजांवर पुष्पवृष्टी होत होती, जागोजागी त्यांचं औक्षण केलं जात होतं. आणि अशा पद्धतीने एक अतिशय दिमागदार अशा प्रकारचा सोहळा हा रायगडावर पार पडला. आणि त्यानंतर शिवाजी महाराज पुन्हा राजशालेमध्ये परत उपस्थित झाले. पुन्हा राजशालेमध्ये आल्यानंतर, राजगृहामध्ये आल्यानंतर त्यांनी आपल्या कुलदेवतेचं दर्शन घेतलं. त्यांनी आपल्या मातेचं, मातोश्री जिजाऊंचं दर्शन घेतलं. किती अपूर्व अशा प्रकारचा योग आहे. म्हणजे शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील अखंड चाललेल्या संघर्षामध्ये शिवाजी महाराजांच्या बरोबर सावलीप्रमाणे साथ देणाऱ्या मातेने, म्हणजे वैधव्य आल्यानंतर सती जाण्याचं सुद्धा त्यांनी टाळलं. इतकंच नाही तर आपल्या मुलाच्या आयुष्यातील संघर्ष हाच आपल्या आयुष्याचं ध्येय ठेवून आपला मुलगा या भूमीचा राजा झाला पाहिजे यासाठी अखंड आयुष्यभर ज्या जिजाऊ संघर्षरत राहिल्या, झगडत राहिल्या, अनेक दुःख त्यांनी पचविली, त्या मातेला आपला पुत्र छत्रसिंहासनाधीश्वर झाल्याचं, याची देही याची डोळा पाहण्याचं भाग्य लाभलं. ही एक अतिशय मोठी अशा प्रकारची गोष्ट आहे. आणि त्या किती सुखावल्या असतील, त्यांच्या मनामध्ये काय भावना असेल याची आपण कल्पना देखील करू शकत नाही. आपल्या मातोश्रींचं शिवाजी महाराजांनी दर्शन घेतलं आणि अशा रीतीने राज्याभिषेकाचा हा सोहळा संपन्न झाला असं आपणास पाहावयास मिळतं. आता प्रश्न हा आहे की राज्याभिषेक सोहळा आणि या राज्याभिषेक सोहळ्याचं महत्व काय? शिवाजी महाराजांनी स्वतः करून घेतलेल्या या राज्याभिषेक सोहळ्याचं महत्व हे अनेक अर्थांनी अत्यंत महत्वपूर्ण आहे. म्हणजे ज्या वेळेला राज्याभिषेकाचा समारंभ होतो आहे त्यावेळेला अष्टप्रधान मंडळ अस्तित्वात आलेलं आहे. शिवाजी महाराजांनी राज्यकारभाराच्या संबंधाने, धर्मकारणाच्या संबंधाने, अर्थकारणाच्या संबंधाने अशा विविध संबंधाने वेगवेगळे, न्यायदानाच्या संबंधाने असेल, मुलकी लष्करी कायद्यांच्या संबंधाने असेल, अनेक नवीन कायदे शिवाजी महाराजांनी या वेळेला केलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर आणखी एक महत्वाची गोष्ट कोणती तर आतापर्यंत सर्व प्रधानांची नावं ही फारसी होती. शिवाजी महाराजांनी आपल्या प्रधानांची असणारी फारसी नावं जी होती ती सगळी बदलली आणि बदलून शिवाजी महाराजांनी त्यांना संस्कृत नावं दिलेली आहेत. म्हणजे फारसीचं असलेलं आक्रमण जे आहे, अतिक्रमण जे झालेलं होतं ते दूर करण्याचं मोठं काम शिवाजी महाराजांनी केलं. आज आपण पाहतो आहोत की मराठी भाषा शुद्ध झाली पाहिजे यासाठी अनेक प्रकारच्या गोष्टी आपल्याकडे आपण करताना पाहावयास मिळतं. इंग्रजीचं असेल, इतर कुठल्या भाषांचं असेल, ते अतिक्रमण दूर झालं पाहिजे, मराठी शुद्ध स्वरूपात आपण बोलण्याचा प्रयत्न केला पाहिजे वगैरे वगैरे गोष्टी आपण करताना पाहतो. परंतु प्रत्यक्षामध्ये शिवाजी महाराजांनी फारसीचं आक्रमण दूर करण्याचं काम त्या काळामध्ये केलेलं आहे. म्हणजे राज्याभिषेकाच्या वेळेला त्यांनी आपल्या प्रधानांना संस्कृत नावं दिली. इतकंच नाही तर राज्यकारभारामध्ये अनेक फारसी शब्द जे होते ते फारसी शब्द दूर करायचे असतील तर त्यांना पर्यायी मराठी शब्द देणं आवश्यक होतं. आणि पर्यायी मराठी शब्द द्यायचे असतील तर ते प्रत्यक्षामध्ये आपल्याला व्यवहारात येण्यासाठी निर्माण करणं आवश्यक होतं. म्हणून शिवाजी महाराजांनी रघुनाथ पंडिताच्या करवी राज्य व्यवहार कोश तयार करून घेतला आणि राज्य व्यवहार कोश तयार करून घेऊन फारसीचं राज्य कारभारामध्ये असलेलं, भाषेवर असलेलं अतिक्रमण दूर करायचा प्रयत्न करा. इतकंच नाही तर राज्याच्या कारभारामध्ये मुसलमानी धाटणीची लेखन पद्धती होती, ही लेखन पद्धती देखील त्यांना दूर करायची होती. आणि म्हणून शिवाजी महाराजांनी बाळाजी आवजी चिटणीस यांना सांगून काय केलं तर लेखन प्रशस्ती हा ग्रंथ लिहून घेतला
आणि मुसलमानी धाटणीची जी काही लेखन पद्धती होती ती दूर करून त्या ठिकाणी मराठी लेखन पद्धती प्रतिष्ठित करण्याचं काम हे शिवाजी महाराजांनी केलं. मराठीला राजभाषेचा दर्जा दिला पाहिजे म्हणून आपण मोठ्या प्रमाणावर बोलतो, त्याच्या गवगवा होतो. मराठी भाषा दिन आले की त्याच्यावर खूप चर्चा होतात आणि मोठमोठ्या प्रमाणावर चॅनल्सवर त्या सगळ्या चर्चा घडवून आणल्या जातात. परंतु चर्चेच्या पुढे काय? शिवाजी महाराज हे असे राज्यकर्ते होते, चर्चा नाही, प्रत्यक्ष कृती. आणि त्यांनी लेखन प्रशस्ती ग्रंथ लिहून मराठी भाषेवर, लेखन पद्धतीवर असलेला जो काही प्रभाव होता फारसी भाषेचा आणि मुसलमानी लेखन पद्धतीचा, तर दूर करण्याचं एक महत्वपूर्ण अशा प्रकारचं काम हे शिवाजी महाराजांनी केलेलं आहे. त्यानंतर आपण पाहतो शिवाजी महाराजांनी आणखी एक गोष्ट केली. काय केलं? आजपर्यंत हिंदू राजे विक्रमादित्य ही पदवी धारण करत असत. जेव्हा राजे बनत त्यावेळेला ते स्वतःला विक्रमादित्य अशा प्रकारची पदवी धारण करत. परंतु शिवाजी महाराजांनी विक्रमादित्य ही पदवी धारण केली नाही, तर छत्रपती ही पदवी धारण केलेली आहे. म्हणजे आपल्या रयतेवर छत्र धरणारा, रयतेला सुरक्षित वाटलं पाहिजे, रयतेच्या संरक्षणाची, सर्वसामान्य रयतेच्या, बहुजन रयतेच्या कल्याणाचे राज्य वाहणारा अशा प्रकारचा हा राजा आहे. म्हणजे देवा ब्राह्मणाच्या आणि अग्नीच्या साक्षीने स्वराज्य निर्माण झाल्यानंतर स्वराज्याचं सुराज्य करण्याचं वचन शिवाजी महाराजांनी दिलेलं आहे राज्याभिषेकाच्या निमित्ताने. आज आपल्या देशाच्या स्वातंत्र्याला इतकी वर्षे उलटल्यानंतर देखील स्वराज्य प्राप्त झालं, पण त्याचं सुराज्य झालं की नाही याच्याविषयी खूप चर्चा आपल्याकडे चालू असते. परंतु एक राजा ज्या वेळेला सिंहासनाधिष्ठित होतो त्यावेळेला सिंहासनाधिष्ठित होताना हे राज्य हे रयतेचं आहे, हे राज्य 18 पगड जाती जमातीचं आहे, हे सगळ्यांचं आहे, ही भावना प्रत्येक रयतेच्या मनामध्ये निर्माण करतो. आणि त्यासाठी काय सांगतो की हे राज्य केवळ स्वराज्य निर्माण करण्यापर्यंत ध्येय सीमित नाही, तर हे स्वराज्य सुराज्य झालं पाहिजे याचं वचन देणारे महाराज हे श्रेष्ठ राज्यकर्ते ठरतात. इतकंच नाही तर शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकाच्या समयी शिवराई आणि त्याचबरोबर हे शिवराई हे तांब्याचं नाणं होतं आणि शिवराई होऊन हे सोन्याचं नाणं, अशी 2 नाणी, स्वतंत्र नाणी ही शिवाजी महाराजांनी पाडलेली आपणास पाहावयास मिळतात. शिवाजी महाराजांनी जी उपाधी घेतली क्षत्रिय कुलावंतस श्री राजा शिवछत्रपती हा किताब शिवाजी महाराजांनी धारण केला. आणि त्यानंतर शिवाजी महाराजांची जी काही पत्र निघालेली आहेत त्या सगळ्या पत्रांवर हाच शिक्का आपल्याला पाहायला मिळतो असं आपणास दिसून येतं. शिवाजी महाराजांना आपण शककर्ते म्हणून ओळखतो, एका नव्या युगाची सुरुवात करणारे राज्यकर्ते म्हणून ओळखतो. शककर्ते शिवाजी महाराज यांनी शक सुरू करताना देखील काय निस्पृहपणा आहे, कुठल्याही हे राज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा असं म्हणणारे शिवाजी महाराज जे आहेत ते हे राज्य स्वतःच्या राज्य म्हणून घेत नाहीत. आजपर्यंत आपण पाहिलं की अनेक राज्यकर्त्यांनी तो शक आपल्या घराण्याच्या नावे सुरू केला. ज्याप्रमाणे शालिवाहन शक आपल्याकडे प्रचलित आहे तसा शक सुरू करताना देखील शिवाजी महाराजांनी तो शक त्याच्या पाठीमागे कुठेही आपल्या घराण्याचं वर्णन, आपल्या घराण्याचं नाव हे त्यांनी लावलेलं आपल्याला पाहायला मिळत नाही. शिवाजी महाराजांनी सुरू होता 104 वर्ष हा राज्याभिषेक चालू राहिला. छत्रपती ज्या वेळेला दुय्यम बनत गेले, पेशव्यांचं वर्चस्व वाढत गेलं आणि त्याही नंतर नाना फडणीस आणि सखाराम बापू बोकील यांनी ज्या वेळेला या मराठी राज्याच्या राज्याची सर्व सूत्र आपल्या हाती घेतली त्यावेळेला केलेला शक बंद केला. मराठ्यांच्याच राज्यात तो बंद झालेला, पेशवाईमध्येच बंद झालेला. आणि हे खरं तर शिवाजी महाराजांनी राज्य निर्माण करताना निर्माण केलेल्या तत्वांपासून मराठी आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. आणि हीच गोष्ट मराठ्यांच्या नाशास देखील कारणीभूत ठरलेली आहे. आम्ही अटकेपार झेंडे लावले, परंतु अटकेपार झेंडे लावून आम्ही शिवरायांनी घालून दिलेली जी काही राज्यशकड चालविण्याची तत्व होती या तत्वांपासून दूर गेलो, म्हणून अटकेपार झेंडे लावून देखील आम्ही आमचं राज्य पुढे राखू शकलो नाही.
हे सगळ्यात मोठं कारण आहे असं मला स्वतःला वाटतं. आता या राज्याभिषेक समारंभाकरता गागा भट्टांना 7,000 होन दक्षिणा देण्यात आलेली होती. इतकंच नाही तर सभासदाच्या म्हणण्यानुसार अभिषेकाचा हा जो काही सोहळा पार पडला, या सोहळ्याला 1,42,00,000 हा खर्च आलेला आहे. आणि इतका खर्च होऊन हा राज्याभिषेकाचा समारंभ पार पडला. 6 तारखेच्या नंतर पुढे 10 तारखेपर्यंत देखील मोठ्या प्रमाणावर दानदक्षिणा योजना ही रायगडावर चालू होती. आणि अशा रीतीने एक दिमागदार पद्धतीने वैभवशाली अशा प्रकारचा राज्याभिषेकाचा सोहळा झाला. या राज्याभिषेक सोहळ्याचं महत्व काय, तर शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकाच्या निमित्ताने एक गोष्ट केली, ती म्हणजे स्वतंत्र आणि सार्वभौम अशा प्रकारच्या राज्याची स्थापना केली. हे राज्य कोणाचं मांडलिक राज्य नव्हतं, हे आदिलशाही प्रमाणे नव्हतं, हे कुतुबशाही किंवा हे रजपुतांच्या राजांप्रमाणे देखील नव्हतं, तर मोगलांप्रमाणे स्वतंत्र असणारं हे राज्य, कोणाचंही मांडलिक नसणारं, म्हणजे वर्षानुवर्षांची शतकानुशतकांची असणारी जी गुलामगिरी होती, ही शतकानुशतकांची गुलामगिरी नष्ट करण्याचं काम, दूर करण्याचं काम आणि स्वतंत्र व सार्वभौम राज्य निर्माण करून आपल्या रयतेमध्ये एक नवचैतन्य निर्माण करण्याचं काम शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने केलेलं आपणास पाहावयास मिळतं. या सोहळ्यामुळे त्यांच्या राज्यातील सर्व रयत ही त्यांच्या अधिकाराखाली आली. इतकंच नाही तर राज्याभिषेकाने खरखुर राजपद निर्माण झालं आणि इस्लामी वर्चस्वाला आव्हान दिलं गेलं आणि इस्लामी राज्यकर्त्यांना सांगितलं गेलं की हिंदूंवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराला कोण प्रतिकार करणार नाही असं तुम्ही समजू नका, तर आता हिंदूंचं स्वतंत्र राज्य निर्माण झालेलं आहे. आणि जर तुम्ही कोणी हिंदूंच्या धर्मावर, हिंदूंच्या मंदिरांवर, हिंदूंच्या पवित्र धार्मिक स्थळांवर घाला घालत असाल, त्यांना पकडून बाटविण्याचा प्रयत्न कराल, तर आता ते यापुढे सहन केलं जाणार नाही. हे या सर्व मुस्लिम सत्तांना शिवाजी महाराजांनी सांगितलं आणि म्हणून राज्याभिषेकाचा समारंभ हा अत्यंत महत्वपूर्ण आणि जो विनाश घडवून आणणारा अशा प्रकारचा सिद्धांत होता की पृथ्वीवर क्षत्रियच नाही, हाही सिद्धांत राज्याभिषेक समारंभ पार पडल्यामुळे लयास गेला. पृथ्वीवर क्षत्रिय आहेत आणि ते स्वतःचं राज्य स्थापन करू शकतात, हे शिवाजी महाराजांनी प्रत्यक्ष कृतीने दाखवून दिलेलं आपणाला पाहायला मिळतं. आणि अशा रीतीने धर्मसिद्ध अशा प्रकारच्या राज्याची स्थापना घडून आली आणि हा राज्याभिषेक सोहळा एक नवा अध्याय सुरू करणारा, नवे पर्व सुरू करणारा अशा प्रकारचा होता. आणि म्हणून राज्याभिषेक शक सुरू होणं, राज्याभिषेकाने पूर्ण राज्य कारभाराच्या व्यवहारामध्ये एक नवीन पद्धती अंमलात आणणं, या सगळ्या गोष्टी खूप महत्वपूर्ण अशा प्रकारच्या ठरतात. म्हणून शिवराज्याभिषेक ही घटना केवळ घटना नाही, तर मराठ्यांच्या इतिहासामध्ये, अखिल हिंदुस्थानच्या इतिहासामध्ये एक नव पर्व सुरू करणारी अशा प्रकारची ही घटना आहे असं आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून शिवराज्याभिषेक ही घटना आणि हा समारंभ खूप महत्वपूर्ण अशा प्रकारचा आहे. तो आपण समजून घेणं, त्याच्या पाठीमागच्या पुढच्या गोष्टी समजून घेणं हे अत्यंत आवश्यक होतं. आपण शिवराज्याभिषेक दिनाच्या दिवशी, शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या दिवशी बोलण्याची मला संधी प्राप्त करून दिली. समाधान बोरकडे असेल, पवार असेल, ही सगळी आमची विद्यार्थी मंडळी आहेत आणि एक खूप चांगलं काम ते करतायत. खरं तर लॉकडाऊनच्या काळामध्ये सगळे लोक घरी बसलेले आहेत, काय करायचं त्यांच्या पुढे प्रश्न आहे. परंतु एक बौद्धिक खाद्य या व्याख्यानमालेच्या निमित्ताने आपल्या एका मित्राच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांनी ते सुरू केलं. म्हणजे मैत्रीचा धागा तसाच जपून ठेवून हे वक्तृत्वाची कला लोकांपर्यंत पोहोचवताना काही ज्ञान, काही प्रबोधन हे लोकांपर्यंत घडवून आणण्याचं जे काय काम हे सगळी आमची विद्यार्थी मंडळी, मित्रमंडळी करतायत, त्यांच्या या सगळ्या कामाला मी शुभेच्छा देतो. आणि मला ही संधी शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या संबंधी बोलण्याची उपलब्ध करून दिली, त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो. शिवचरित्राच्या विषयी अपार श्रद्धा माझ्या मनामध्ये आहे. उंच हिमालय तुमचा आमचा, केवळ माझा सह्यकडा. उंच हिमालय तुमचा आमचा, केवळ माझा सह्यकडा.
गौरी शंकर उभ्या जगाचा, गौरी शंकर उभ्या जगाचा, मनात पूजिन रायगडा, मनात पूजिन रायगडा. नमस्कार, धन्यवाद.